रेड बुल, स्टिंग आणि मॉन्स्टर यासारख्या ज्या कंपन्या आहेत त्या तुम्हाला विष पाचतायत का? नेमकं हे खरं एनर्जी ड्रिंक्स आहेत का? त्याचं उत्तर आहे, हे एनर्जी ड्रिंक्स नाहीत. आणि हा प्रश्न आम्ही विचारत नाही आहोत, हा प्रश्न विचारते FSSAI. म्हणजेच काय आहे की भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं आता या कंपन्यांना नोटीस पाठवली आहे. रात्रभर अभ्यास करायचा असेल, ऑफिसमध्ये जागं राहायचं असेल किंवा जिमला जाण्यापूर्वी झटपट एनर्जी हवी असेल तर अनेकांचा हात हा रेडबुल, स्टिंग, मॉन्स्टर किंवा अशाच एनर्जी ड्रिंक्सकडे जातो. पण आता या ड्रिंक्सला प्रश्नचिन्ह या ड्रिंक्सवर उपस्थित झाला आहे 1 जुलै 2026च्या FSSAIच्या एका नोटीसमुळे. म्हणजे काय झालं की रेडबुल असेल, स्टिंग असेल, मॉन्स्टर असेल, हेल एनर्जी, कॅम्पा एनर्जी ज्याला गोल्ड बूस्ट ज्याचं प्रोडक्ट आहे, अशा सर्व जे कंपन्या आहेत ज्याच्यात ॲड्रेनालाईन रश असेल, या 6 मोठ्या ब्रँड्सना मिसब्रँडिंग आणि दिशाभूल करणाऱ्या दाव्यांप्रकरणी कायदेशीर नोटिसा बजावण्यात आल्या. भारतात एनर्जी ड्रिंकचा बाजार वेगानं वाढणाऱ्या पेय उद्योगांपैकी एक आहे. उद्योग विश्लेषकांच्या अंदाजानुसार 2025-26 मध्ये भारतातील एनर्जी ड्रिंक बाजाराचा आकार सुमारे 750 ते 900 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजेच 6,500 ते 7,500 कोटींच्या आसपास आहे. पुढील 5 ते 7 वर्षांत हा बाजार दरवर्षी 10 ते 15% वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. या बाजारात पेप्सिकोचा स्टिंग हा सर्वाधिक विक्री होणारा ब्रँड आहे. त्यानंतर रेडबुल, मॉन्स्टर, हेल एनर्जी, रिलायन्सचा कॅम्पा एनर्जी आणि ॲड्रेनालाईन रश यांचा क्रम लागतो. कमी किमतीमुळे स्टिंगनं विशेषतः तरुण ग्राहक आणि छोट्या शहरांमध्ये मोठी बाजारपेठ निर्माण केली आहे. उद्योग क्षेत्रातील अंदाजानुसार महाराष्ट्र, दिल्ली NCR, कर्नाटक, गुजरात आणि तेलंगणा ही एनर्जी ड्रिंकची सर्वात मोठी बाजारपेठ मानली जाते. विशेषतः महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि पिंपरी चिंचवड या शहरांमध्ये IT कर्मचारी, महाविद्यालयीन विद्यार्थी, जिम करणारे युवक आणि रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे या पेयांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. FSSAIचा सर्वात मोठा आक्षेप काय आहे तर एनर्जी ड्रिंक हा शब्दच. कारण भारतात FSSAIच्या नियमांनुसार एनर्जी ड्रिंक नावाचा कोणताही अधिकृत खाद्य किंवा पेय प्रवर्ग अस्तित्वातच नाही. ही सर्व पेय कॅफेनाइटेड बेव्हरेज म्हणजे जास्त प्रमाणात कॅफीन असलेली पेय या वर्गात मोडतात. त्यामुळे उत्पादनाच्या कॅनवर किंवा जाहिरातींमध्ये एनर्जी ड्रिंक हा शब्द वापरून ग्राहकांची दिशाभूल होत असल्याचं FSSAIनं म्हटलंय. फक्त नावावरच नाही तर या कंपन्यांच्या जाहिरातींमधील दाव्यांवर आक्षेप घेतला गेलाय. बूस्ट एनर्जी, एनहान्सेस फोकस, व्हिटलायझेस बॉडी अँड माइंड, एड्स इन जनरल विकनेस असे दावे कोणत्या वैज्ञानिक पुराव्याच्या आधारे केले जात आहेत याचं स्पष्टीकरण आता या कंपन्यांना द्यावं लागणार आहे. भारतातील अन्न सुरक्षा नियमांनुसार कोणत्याही खाद्यपदार्थाला औषधांसारखे परिणाम दाखवणारे दावे करण्यासाठी ठोस वैज्ञानिक आधार आणि नियामक मान्यता आवश्यक असते. मग हे ड्रिंक शरीरात नेमकं करतात तरी काय? अनेकांना वाटतं की हे पेय शरीरात नवीन ऊर्जा निर्माण करतात, पण वैज्ञानिकदृष्ट्या तसं नाहीये. या पेयांमध्ये मुख्यतः कॅफीन, साखर, टॉरिन आणि बी जीवनसत्व असतात. यातील कॅफेन मेंदूमधील ॲडेनोसिन या रसायनाचं कार्य काही काळासाठी कमी करतं. हेच रसायन आपल्याला झोप आणि थकवा जाणवण्यास कारणीभूत असतं. त्यामुळे हे ड्रिंक प्यायल्यानंतर शरीरात नवी ऊर्जा तयार होत नाही तर थकवा काही काळासाठी जाणवत नाही, एवढाच त्याचा परिणाम. यातला दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे साखर. एका कॅनमध्ये साधारणतः 25 ते 27 ग्रॅम साखर असू शकते. त्यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण झपाट्यानं वाढतं आणि काही वेळासाठी उत्साह आल्यासारखा वाटतो. मात्र काही वेळानं रक्तातील साखर पुन्हा कमी झाली की अचानक थकवा जाणवतो. याला शुगर क्रॅश असं म्हटलं जातं. त्यामुळे अनेकांना काही तासांत पुन्हा थकवा किंवा सुस्ती जाणवू शकते. या ड्रिंक्सवर आधीपासूनच एक वैधानिक सूचना छापणं बंधनकारक आहे. त्यामुळे लहान मुलं, गर्भवती महिला, कॅफीनची संवेदनशीलता असलेले लोक आणि खेळाडूंनी हे पेय टाळावीत असा इशारा दिलेला असतो. मात्र बहुतेक ग्राहक हे लेबल वाचत नाहीत आणि त्याकडे मात्र दुर्लक्ष करतात. विशेष म्हणजे भारतात सुरू झालेली ही कारवाई जगातील पहिली नाही. अनेक देशांनी यापूर्वीच अशा पेयांवर निर्बंध लावले. लिथुआनियानं 2014 पासून 18 वर्षाखालील मुलांना ऊर्जा पेयांची विक्री बंद केली. लाटवियामध्ये अल्पवयीनांना विक्रीवर बंदी आहे. पोलंडनं 2024 पासून 18 वर्षाखालील मुलांना विक्री आणि शाळांमध्ये या पेयांची विक्री पूर्णपणे बंद केली आहे. तर युनायटेड किंगडममध्ये राष्ट्रीय बंदी नसली तरी टेस्को, एल्डी, लिडल आणि एस्डा यांसारख्या सुपर मार्केटमध्ये जे साखळे आहेत त्यांना 16 वर्षाखालील मुलांना हे पेय विकण्यास बंदी घातली आहे. रेडबुल यापूर्वी न्यायालयीन वादात अडकला होता. 2014 मध्ये अमेरिकेत रेडबुल गिव्ज यू विंग्स म्हणजेच तुम्हाला एक पंख देतो उडण्यासाठी या जाहिरातीवरून कंपनी विरोधात मोठा सामूहिक दावा दाखल करण्यात आला होता.
ग्राहकांचा आरोप होता की जाहिरातीत दाखवल्याप्रमाणे या पेयामुळे विशेष ऊर्जा किंवा कार्यक्षमता वाढत नाही. कंपनीने कोणतीही चूक मान्य केली नव्हती. मात्र सुमारे $13 दशलक्ष सेटलमेंट करून प्रकरण निकाली काढलं होतं. हा खटला उत्पादन धोकादायक असल्याबाबत नव्हता, तर दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींबाबत होता. डॉक्टर आणखी एका गोष्टीबाबत सतत सावध करतात. अनेक जण दारूसोबत हे ड्रिंक्स घेतात, मात्र कॅफिनमुळे दारूची नशा कमी झाल्यासारखी वाटते, पण प्रत्यक्षात रक्तातील अल्कोहोलचं प्रमाण तसंच असतं. त्यामुळे व्यक्ती अधिक जोखमीचे निर्णय घेऊ शकते आणि अपघात किंवा इतर गंभीर घटना घडण्याची शक्यता वाढते. तसंच स्पोर्ट्स ड्रिंक आणि एनर्जी ड्रिंक यातील फरकही समजून घेणं गरजेचं आहे. स्पोर्ट्स ड्रिंक हे व्यायामादरम्यान शरीरातील पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्सची भरपाई करण्यासाठी असतात, तर एनर्जी ड्रिंकमध्ये मुख्य भूमिका कॅफिनची असते. त्यामुळे हे दोन्ही प्रकार एकसारखे नाहीत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे FSSAIने या कंपन्यांवर कोणतीही बंदी घातलेली नाहीये. उत्पादनांची विक्री सुरूच आहे. मात्र एनर्जी ड्रिंक हा शब्द वापरण्याचा कायदेशीर आधार काय आहे आणि बूस्ट एनर्जी किंवा एनहान्स फोकस सारखे दावे कोणत्या वैज्ञानिक पुराव्यावर आधारित आहेत याचं स्पष्टीकरण कंपन्यांना द्यावं लागणार आहे. त्यामुळे या नोटिसांनंतर कंपन्यांचं उत्तर काय येतं आणि FSSAI यावर कोणती कारवाई करतं याकडे आता ग्राहकांचं संपूर्ण उद्योग क्षेत्राचं लक्ष लागलं. तुम्हाला या कारवाईबद्दल काय वाटतं आणि या नोटीसवर तुम्ही समाधानी आहात का? कमेंट करून नक्की सांगा. पाहत राहा लेट्स अप मराठी.